हाय मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लूक योहान अध्याय आहे 1.9 वजा 39 मध्ये आपण बघणार आहोत की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूविषयी दिलेली साक्ष। योहान हा बाप्तिस्मा नदीमध्ये देत असताना त्याने लोकांना येशूविषयी दिलेली साक्ष आज आपण बघणार आहोत। योहान म्हणत होता की देवाचा पुत्र येणार आहे आणि ज्याच्यावरून बाप्तिस्मा करताना आकाशातून पवित्र आत्मा उतरून आणि त्याच्यावर बसणार, तो देवाचा पुत्र असणार। हे योहानाला माहीत होते, पण जे बाकीचे माणसं होते त्याला माहीत नव्हते। म्हणून योहान हा नदीमध्ये बाप्तिस्मा देत असताना लोकांना म्हणत होता। आपण आता वाचू। पुढे जेव्हा यहूदाने यरूशलेमातून याजक व लेवी यांना योहानाला विचारण्यास पाठवले की तू कोण आहेस, तेव्हा त्याची साक्ष हीच आहे, त्याने नाकारले नाही, मी ख्रिस्त नाही असे पत्करले। तेव्हा त्याने त्याला विचारले, तर काय तू एलिया आहेस काय? तो म्हणाला, मी नाही। तू तो संदेष्टा आहेस काय? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले। यावरून ते त्याला म्हणाले, ज्याने आम्हास पाठवले त्यास आम्ही उत्तर द्यावे। योहान सांगत होता की तू कोण आहेस। योहानाला विचारत होते ते की तू कोण आहेस, एलिया आहेस आणि संदेष्ट आहेस? तर तो सांगत होता की नाही, ज्याला मला उत्तर द्यायचे आहे त्यालाच मी उत्तर देईन। तू कोण आहेस हे सांग, तू आपणाविषयी काय म्हणतोस? तो म्हणाला, यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा। यशाया पण हा एक संदेष्टा होता आणि त्याचे प्रमाणे पण म्हणजे त्याने यशायाने सांगितले होते की ये परमेश्वराचे मार्ग आहेत ते चांगल्या प्रकारे वागवत जा, असं तो पण म्हणत होता की जसे यशाया सांगत होता तसेच मी पण सांगत आहे। असे करण्यास ओरडण्याची वाणी मी आहे। ह्या इस्मानाने परुषांनी पाठवले होते। त्यांनी त्याला विचारले, तू ख्रिस्त नाहीस, एलिया नाहीस व तो संदेष्टाही नाहीस, तर बाप्तिस्मा करतोस? योहानाने त्यास उत्तर दिले, मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे। योहान सांगत होता की तुम्ही ज्याला ओळखत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे। तो म्हणजे कोण होता? तर येशू होता। तो माझ्या मागून येणारा आहे, त्याचे वाहनेचा बंद सोडाव्यास मी योग्य नाही। म्हणजे योहान हा संदेष्टा पण होता आणि त्याच्यानंतर योहान सांगते, माझे मागे जो येणार आहे तो देवाचा पुत्र आहे। या गोष्टी यर्देनच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा देत होता तिथे झाल्या। बेथानीत म्हणजे असे गाव असेल, तिकडे योहान हा बाप्तिस्मा देत होता। दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपणाकडे येताना पाहून म्हटले, हा पहा, जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा, ज्याविषयी मी सांगितले की जो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता, असा पुरुष माझ्या मागून येत आहे, तो हाच आहे। मी त्याला ओळखीत नव्हतो, तरी त्याने इस्रायेलास प्रगट व्हावे म्हणून मी येऊन पाण्याने बाप्तिस्मा करतो। योहानाने अशी साक्ष दिली की मी आत्म्याला कबुतरासारखे आकाशातून उतरताना पाहिले आणि तो त्याच्यावर राहिला, मी त्याला ओळखीत नव्हतो। योहानाने बघितला होता की पवित्र आत्मा आकाशातून उतरत आहे आणि तो उतरताना येशूवर बसला, पण योहान हा येशूला ओळखत नव्हता। तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठवले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरताना व राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे। मी पाहिले आहे व साक्ष दिली आहे की हा देवाचा पुत्र आहे। योहानाला पहिलेच सांगितले होते देवदूताने की परमेश्वराचा पुत्र येत आहे आणि पवित्र आत्मा ज्याच्यावर उतरणार आणि उतरून बसणार आहे तो देवाचा बाप्तिस्मा करणारा खरा पवित्र आहे, म्हणजे तो देवाचा पुत्र आहे।